तो गाइस अभी हम लोग जाने वाले हम उठ चुके हैं और अब हम लोग जाने वाले मेरे मम्मी पापा का न्यूट्रिशन क्लब। तो चलते हैं न्यूट्रिशन क्लब में, जल्दी से तैयार होके रप 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 रप। तो गाइस हम लोग हो चुके हैं रेडी और हम जाने वाले हैं मेरे मम्मी पापा के न्यूट्रिशन क्लब पे। तो जल्दी से चलते हैं और कैसा देखते हैं कि क्या क्या है। तो गाइस हम लोग यहाँ पे आ चुके हैं। मम्मा आलू तो भी मोबाइल देखिए। मैं चप्पल नहीं हूँ। हेलो ना, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग। का मतलब कराते हमारी रिकग्निशन का मतलब कराते रिकग्निशन का मतलब कराते देखिए आप कहता हूँ। अरे गुड मॉर्निंग, माझं नाव धीरज आहे आणि आज आपण विषय बघणार आहोत। हाय फ्रेंड्स, माझं नाव अच्छा बड़े भैया, मैंने जो आपको पिछले ब्लॉग में दिखाए थे ना ब्लैक टी शर्ट वाले जो सेम टू सेम मेरी तरह, ये उनके पापा है। आज आपल्या परिवाराने यूट्यूबवर पण आलेला आहे, त्याला ब्लॉगर करायचा आहे, त्याचे व्हिडिओ चालू राहते कुठे। तो पेजला खूप बनवले तू, बरोबर? राईट। आता अपलोड करणार आहोत। अपलोड करणार आहे? कर लो सबस्क्राइब करतो तुला। करा सगळे करा, सगळ्यांना सांगा, सगळ्यांना माझे 100 के होऊन जाईल, मला सिल्वर पे बटन भेटेल। 100 के झाले की सिल्वर बटन हां देतात तू। 1 2 3 तो माझं नाव धीरज आहे। आता शॉर्ट हिल टॉपिक हा घेऊयात आपण। सगळ्यांचं लक्ष आहे, पाठीचा कणा सरळ, खांदे सरळ, ओके? मी समोर बसून करायला। आज आपण समजून घेणार आहोत प्रोटीन। प्रोटीन हा फर्स्ट न्यूट्रिएंट म्हटलेला आहे, बरोबर? आपल्या शरीराची जडणघडण जर कशामुळे होते तर ती कशामुळे होते? प्रोटीनमुळे। आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स, बिल्डिंग बनताना विटांचं काम जसं आहे, छोट्या छोट्या विटांनी मिळून एवढी मोठी बिल्डिंग बनली, तसे बिल्डिंग ब्लॉक्स बनवण्यासाठी आपल्या शरीराचे प्रोटीनचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे। प्रोटीनची कमी आहे हे कशावरून लक्षात घ्यायचं? तर ज्यांच्या शरीरामध्ये स्नायूंची कमी आहे आणि मसल्स कमी आहेत, तिथे आहारामध्ये प्रोटीन कमी आहे असे कुठले आहार हे कशावरून ओळखायचं? तर तुम्ही कुठलाही आहार घेतल्यानंतर जर लगेच भूक लागती आहे तर त्याच्यात प्रोटीनची कमी आहे। कारण प्रोटीनचा वन ऑफ द रोल आहे सॅटिस्फाय हंगर, तुमच्या भुकेचं सॅटिस्फॅक्शन म्हणजे पोट भरल्याचं समाधान जर तुम्हाला अन्न पदार्थातील कुठला घटक देत असेल, प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, विटामिन्स, मिनरल्स, वॉटर, फायबर पैकी, तर त्यातला अतिशय महत्त्वाचा रोल आहे तो म्हणजे प्रोटीनचा। सो भूक लागल्यानंतर लगेच जर तुम्ही थोड्या वेळाने खाण्याची इच्छा होती आहे, तुम्ही बघा काहीतरी आपण हलकं फुलकं खाऊन घेतो आणि मग परत लगेच भूक लागते। त्यातल्या त्यात जर त्यात फायबरची कमी असेल तर अजूनच लवकर लागते। सो एक वेळ फायबर असेल तर लॉंग ड्युरेशन पर्यंत तुम्ही जास्त वेळ म्हणजे भूक लागणार नाही, उपाशी खाऊ सुटणार नाही। म्हणून आहारात प्रोटीन किती घेत आहे किती नाही याचं जरा असं कॅल्क्युलेशन लावत चला। जसं तुम्हाला मगाशी 5 ग्राम फायबर साठी किती ग्राम तुम्हाला व्हेजिटेबल्स खावे लागतील हे आपण डिस्कस केलं, फ्रुट्स खावे लागतील हे डिस्कस केलं, तसंच तुम्हाला प्रोटीन साठी कुठले अन्न पदार्थ खावे लागतील 25 ते 35 ग्राम फायबर दिवसभरामध्ये आपल्याला घ्यावं लागेल हे आपण बोललो, बरोबर? तसं प्रोटीनचा रोल जर बघायला गेलं तर आहारामध्ये किती असायला पाहिजे? तर म्हणा 1 किलो वजनाला 1 ग्राम प्रोटीन। आणि जर तुम्ही व्यायाम करत असाल, जिमला पर्यंतची गरज आहे, आणि तुमच्या शरीरामध्ये जर फॅट पर्सेंटेज 20 पेक्षा जास्त असेल, संपूर्ण वजनाच्या 20% जास्त जर चरबीचं वजन असेल जे आपल्या मशीनने
3 नंबरच्या रकान्यात तुम्हाला काउंट करून दिलेला आहे. तर अशा बॉडीला सुद्धा 1.5 ग्राम पर्यंतचं प्रोटीन एव्हरीडे प्रति किलो वजनाला घ्यावं लागेल. म्हणजे एखादा व्यक्ती जर 50 किलोचा आहे तर त्याला मिनिमम 50 ग्राम प्रोटीन पाहिजे. याचा रियाज. आणि 1.5 ग्राम जर म्हटलं तर 75 ग्राम. याचा रियाज 50 किलोच्या शरीराला. आता कोणी जर 80 किलोचा असेल तर 80 ग्राम कमीत कमी आणि 120 ग्राम पर्यंत त्याला दिवसभरामध्ये 24 तासामध्ये प्रोटीनची गरज आहे. तर बऱ्याचदा ज्यावेळेस लोक वजन वाढतं त्यावेळेस म्हणतात आता मला वजन कमी करायचं आहे, तर सगळ्यात पहिला फॉर्म्युला काय वापरतात? नाही, म्हणतात कमी खायचं म्हणजे वजन कमी. लोक चहा बंद करतात वजन कमी करायचं म्हटलं की. सकाळचा नाश्ता बंद करतात सगळ्यात पहिले. तुम्ही बघा, जेव्हाही वेट लॉस साठी कोणी विचार करतो तर ब्रेकफास्ट म्हणजे आजपासून पोहे, उपमा, इडली, समोसा, आलू बोंडा बंद. बरोबर. म्हणजे पहिले तो प्रोटीन युक्त आहार नव्हता. आता जेवढं काही त्याच्यातून प्रोटीन भेटायचं आहार भेटायचं ते बंद करतात लोक. उपाशी राहणं चालू करतात. जर उपाशी राहून वजन कमी होत, सगळे आहेत माझ्यासोबत? उपाशी राहून वजन कमी होत नाही, कधीच होणार नाही. उलट वजन वाढणार आहे. तर उपाशी राहायचं. कम खाने से वजन कम नहीं होता, सही खाने से वजन कम होता है. जोर से बोलो. कम खाने से वजन कम नहीं होता, सही खाने से वजन कम होता है. अब सही खाना मतलब क्या? जीवन तत्व. पहली बात तो वजन बढ़ा है तो किस चीज का बढ़ा है शरीर में? आप जब 18 साल के थे, 18-21 साल के, तब तक आपका हाइट बढ़ गया, वजन बढ़ना तो बढ़ गया. उसके बाद में जो वजन बढ़ रहा है वो वजन किसका है? सेल डाल दूसरे. वो वजन किसका पता है? फैट परसेंटेज. जनरली फैट स्टोर होता है और उसी एक्सेस फैट को हमें डरना चाहिए. कारण फैट आजारांचं माहेरघर आहे. फैट जो सेविंग है वो ब्याज बहुत बड़े बड़े देता है ना. सेविंग के ब्याज जो मिलते हैं वो टाइप 2 डायबिटीज, हार्ट डिसीज, हाई ब्लड प्रेशर, स्ट्रोक, इवन कुछ तरह के कैंसर भी हो सकते हैं अगर बॉडी में एक्सेस फैट है तो. ये सारी तो अभी जिनको वेट लॉस करना है वो पहले ब्रेकफास्ट स्किप कर दें. सबसे डेंजर. ऐसा शरीर फैट ज्यादा स्टोर करता है जिसको ब्रेकफास्ट नहीं मिलता. बिकॉज दो खाने में जो डिस्टेंस हो जाता है वो बहुत लंबा हो जाता है. मतलब रात को खाना खाया और डायरेक्टली अगर 12-1 बजे खाना खा रहे हो गाइस. अभी मैंने सबके सामने स्पीच दिया. तिला विचारायचं होतं जेवण वगैरे झालं की नाही. मैंने बोला सब्सक्राइब करा, शेयर करा. जेवण खाना हुआ की नाही म्हणे. हिच्या मागे जेवण खाना हुआ की नाही ते वाक्य फेमस आहे. आता कोणी हिंदी मिक्स करायला बरं. सभी हम लोग जाने वाले हैं अपने घर को. जल्द से जाते हैं घर पर. रंगन कैप निकाल दिए. चलिए पहुँचते हैं एंड बाय बाय.